महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या सामाजिक विचारांचा खून ज्यांनी केला असे पक्ष, असे लोक राज्यामध्ये, महाराष्ट्रात, देशात सत्तेवर आहेत, सरकारमध्ये आहेत आणि अशा लोकांकडनं मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, ओबीसी समाज असेल किंवा अल्पसंख्याक समाज असेल, याला कसा न्याय मिळणार हा खरा प्रश्न आहे. आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकारी नोकऱ्या असतील, ह्याच्यामध्ये आरक्षणाची व्यवस्था मागासवर्गीयांसाठी, आदिवासींसाठी ही घटनेने दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने एक अजब नियम केला. जे मागासवर्गीयांचे जे विद्यार्थी असतील, मुलं असतील, इच्छुक उमेदवार असतील, यांनी जर मागासवर्गीयांची काहीही जर सवलत घेतली असेल तरी ते ओपन मेरिट लिस्टमध्ये पात्र जरी झालेले असतील, गुणवत्तेप्रमाणे जरी त्यांना मार्क मिळाले असतील तरी देखील ते अपात्र ठरतील. त्यांना मागासवर्गीय कोट्यामध्येच ॲडमिशन घ्यावे लागेल, मागासवर्गीय कोट्यामध्येच त्यांना नोकरीचा लाभ घेऊ शकता येईल, त्यांना ओपन मेरिटमध्ये लाभ घेता येणार नाही, असा अजब नियम महाराष्ट्र सरकारने काढला. हा निर्णय पूर्णपणे घटनाविरोधी आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा नियम लागू तुम्ही करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा जस्टिस नरसिम्हा, जस्टिस आराध्यचा निर्णय आहे की मेरिटचे विद्यार्थी, रिझर्वेशनचे विद्यार्थी जर मेरिट लिस्टमध्ये कुठलाही आरक्षणाचा फायदा जरी त्याने घेतलेला असेल आणि जर त्यांचं मार्क हे ओपन मेरिटच्या कट ऑफच्या वर असेल तरी त्यांचं जे ॲडमिशन आहे किंवा त्यांची जी नोकरी आहे ही मेरिट लिस्टप्रमाणे जनरल कॅटेगरीमध्ये गृहीत धरली जावी, ती मागासवर्गीयांच्या कोट्यामध्ये गृहीत धरली जाऊ नये, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. कुठल्या आधारावर तुम्ही अशा प्रकारचे निर्णय करता? मी या ठिकाणी सांगतो, अशा प्रकारचा निर्णय करून मागासवर्गीय समाजाला, आदिवासी समाजाला, अल्पसंख्याक समाजाला, ओबीसी समाजाला शिक्षणापासून आणि सरकारी नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टी करत आहे आणि ह्या गोष्टीचा मी निषेध करतो. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रामध्ये ह्या विषयावर तीव्र आंदोलन उभारेल आणि त्या ठिकाणी मागासवर्गीय समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, यांना सोबत घेऊन एक निर्णायक भूमिका आम्ही घेणार. कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांचं आणि आदिवासींचं जर आरक्षण असेल, जरी हे विद्यार्थी ओपन मेरिट लिस्टमध्ये येत असतील, पात्र असतील, तरी त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, ही भूमिका, ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे.